रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आय होप तुम्ही सगळे मस्त असाल। तर संध्याकाळी ब्लॉगची जी सुरुवात आहे ती केलेली आहे आणि आत्ता म्हणजे आजपासून जवळजवळ मी गणपतीसाठीची जी तयारी असते तर ती करायला सुरुवात केलेली आहे। तर आज थोड्याफार गोष्टी ज्या आहेत ना तर त्या मी डिकल्टर करणार आहे। कपाटातल्या थोड्याशा गोष्टी ज्या आहेत त्या कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दुपारीच मी थोडेसे कपडे वगैरे जे जुने होते माझे तर ते मी काढलेले आहेत आणि ऑलरेडी मी ते दिले सुद्धा आणि ते काही इतके वापरण्यासारखे खास नव्हते, त्यामुळे मग ते भांडेवाल्यांना देऊन टाकले आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी मी आता करायला सुरुवात केली आणि तुम्ही इथे बघू शकता मी बेडरूममध्ये बसलेली आहे। सोफा जो आहे म्हणजे बेड जो आहे आमचा सोफा कम बेड स्टीलचा, तर तो बेडरूममध्ये शिफ्ट केलेला आहे कारण आता गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत। सो डेकोरेशनची तयारी, टेबल वगैरे सगळ्या गोष्टी लावणं सुरू होणार आहे हळूहळू। तर त्यासाठी जागा पूर्ण हॉलची जी आहे ती मोकळी केलेली आहे। नंतर ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच मी की हॉल जो आहे तो पूर्णपणे मोकळा झालेला आहे आणि आज मी काही गोष्टी डिकल्टर करणार आहे। तर कपाटातल्या गोष्टी काही आहेत जसं की माझ्या पर्सनल यूजमधल्या किंवा कपडे वगैरे या सगळ्या गोष्टी तर त्या कमी करणार आहे, त्या तुमच्यासोबत शेअर करेनच ब्लॉगमध्ये। त्याचबरोबर अजून काही गोष्टी करायच्या आहेत त्यासुद्धा करेन शेअर। आणि आम्ही काल गेलो होतो प्रॉपर मार्केटला, म्हणजे मी आणि माझी जाऊ तर आम्ही दोघीजणी गेलो होतो काल प्रॉपर मार्केटला। तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला पुढे शेअर करेनच। थोडीफार आम्ही पर्सनल शॉपिंग केली आणि थोडीफार माझ्या कामा रिलेटेड शॉपिंग केली, तर त्यासुद्धा गोष्टी मी पुढे शेअर करते तुमच्यासोबत। आणि चला आता पटकन ब्लॉगला स्टार्ट करूया आपण। तर आधी त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवते, त्यानंतर बाकीचा जो ब्लॉग आहे तो आपण कंटिन्यू। सो आम्ही आलेलो आहोत मस्जिदला, प्रॉपर मार्केटला आलेलो आहोत। आम्ही दोघीजणी आलेलो आहोत आणि आता थोडीफार शॉपिंग वगैरे करायची आहे, मग ती केल्यानंतर मग घरी निघणार आहोत जायला। साठी अशी घ्यावी लागते आहेत माझ्याकडे तशी। अरे वो बादशाह ये क्या साइज है? सॉरी होता तर इथे आम्ही या दुकानामध्ये गाऊनचा भाव विचारण्यासाठी शिरलो होतो। ही कफ्तानवाली गाऊन आहे, मला प्रचंड आवडली, पण त्याचा भाव जो विचारला ना तर खूप जास्त सांगत होते आणि सध्या काही मला इतकं म्हणजे परवडण्यासारखं नव्हतं। सो बजेट कमी होता त्यामुळे म्हटलं ठीक आहे। याआधी मी ना गाऊन स्टिच करूनच घेत होते आणि अगदी 350-400 रुपये स्टिच करून घेत होते, त्या मानाने ह्या थोड्याशा मला कॉस्टली वाटल्या। मार्केटवरून मी हे जे 2 सिलिकॉनचे म्हणजे हा स्पॅच्युला जो आहे तर तो आणलेला आहे, त्यानंतर हा एक सिलिकॉनचा ब्रश आहे, ऑइल ब्रश, तर तो आणलेला आहे। इथे कॉटन पॅड आणलेला, 2 जे आहे ते डोअर मॅट आणलेले आहेत। आता गणपती आहे, दिवाळी आहे, सो त्यासाठी हे 2 नवीन डोअर मॅट आणले आहेत आणि हे एक लॉंग असे 2 स्पून आणलेले आहेत, लोलोने हातात जे पकडले आहेत ते। तर हे असे लॉंग स्पून आणलेले आहेत कारण किचनमध्ये ना या स्पूनची गरज पडते, सो ते घेऊन आलेली आहे। त्यानंतर ह्या बॅगेमध्ये ना खूप साऱ्या गोष्टी आणलेल्या आहेत ज्या मी सध्या तुमच्याशी रिव्हील नाही करू शकत कारण ह्या माझ्या कामाच्या रिलेटेड गोष्टी आहेत, त्या मी हळूहळू पुढे तुमच्याबरोबर काही महिन्यांमध्ये शेअर करेनच नक्कीच। तर त्या गोष्टी आणल्या म्हणजे ह्याच्यासाठी मी खास गेली होती, ह्या तर ॲडिशनल गोष्टी आल्या। त्याचबरोबर माझ्यासाठी काही टी शर्ट्स आणलेले आहेत, माझ्यासाठी 2 असे टी शर्ट आणलेले आहेत जे खूप दिवसापासून मी शोधत होती, लॉंग असे टी शर्ट, तर ते आणलेले आहेत। आणि बाकीच्या गोष्टी पुढे तुम्हाला जेव्हा शक्य असेल मला तेव्हा सगळ्या रिव्हील करेनच। चला आपण आता पुढच्या ब्लॉगला स्टार्ट करूया। सो इथे मी ना आधी म्हटलं आपण जेवण जे आहे ते कंप्लीट करून घेऊया आणि त्यानंतर मग बाकीची कामं करूया। तर मी ते जेवणासाठी ना तयारी करून ठेवली होती आणि इकडे वाल सोलायला घेतले होते कारण मला उद्यासाठी
करण्यासाठी वालसुद्धा हवे होते. तर कुकर थंड वगैरे होत होता, त्यामुळे म्हटलं चला थोडेसेच वाल होते तर आपण क्लीन करून घेऊया. आणि जेव्हा जेव्हा ना अशा बसून काही गोष्टी मी करत असते ना, जसं भाजी निवडणं, वाल क्लीन करणं किंवा लसूण सोलणं वगैरे या सगळ्या गोष्टी, तर त्यावेळेला ना लोलोची भरपूर जास्त मध्ये मध्ये लुडबुड असते. त्याला सगळ्या गोष्टी माझ्यासोबत करायच्या असतात आणि मी सुद्धा मग त्याला ना करून देते, की कर म्हणून तू, त्याला आवडतं. बघा कशा प्रकारे वाल सोलत आहे आणि खूप मला क्यूटसुद्धा वाटतो अशा वेळेला. तर ते मी करायला घेतलं. त्यानंतर मग ते कंप्लीट झाल्यानंतर जेवणाला सुरुवात केली. म्हणजे जसं की डाळीला फोडणी वगैरे किंवा चपात्या वगैरे करायच्या होत्या, सगळ्या करून घेतल्या आणि मग फायनली मी माझं कपाट ओपन केलं. तर आज माझ्या ज्वेलरी, इमिटेशनची ज्वेलरी किंवा मग हेअर क्लचर्स वगैरे किंवा मग हेअर एक्सेसरीज वगैरे ज्या सगळ्या होत्या, बांगड्या वगैरे या सगळ्या गोष्टी ना व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न केला. कारण खूप महत्त्वाचं असतं जेव्हा सणसूद येतात ना, तर अशा वेळेला आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात ना, त्या अजिबात मिळत नाहीत. त्यामुळे ना कधीही सणाच्या आधी ना अशा गोष्टी क्लिअर करायला शिका. पाहिजे त्या गोष्टी वरती ठेवा, नको असलेल्या गोष्टी खाली ठेवा. तर इथे सगळं मी डिकल्टरसुद्धा बऱ्याचशा गोष्टी केल्या. जुन्या पुराण्या ज्या बांगड्या होत्या, डल झाल्या होत्या अगदी, तर त्यासुद्धा मी काढून घेतल्या, डिकल्टर केल्या. आणि काही गोष्टी होत्या ना, त्या मी नव्याने, म्हणजे जसं मला माहिती होत्या सगळ्या गोष्टी, पण मला नव्याने त्या पाहाव्याशा वाटत होत्या. तर म्हटलं तुम्हालाही दाखवते. तरी खूप छान अशी ठुशी होती, ती मला प्रचंड आवडते. अगदी सिंपल आणि गळ्याला लागून खूप छान दिसते. आणि त्याचबरोबर ना इथे एक मंगळसूत्रसुद्धा होतं, जे मी घेतलं होतं आधी आणि खूप महिने झाले मी ते वेअरसुद्धा केलं नाही. तर ठरवलं की आता गणपतीत सगळ्या गोष्टी एकदा एकदा तरी यूज कराव्या, जेणेकरून त्याचा वापर होईल. हल्ली काय होतं ना, कुठल्याच गोष्टींचा वापर होत नाही. पहिल्यांदा मी ह्याच्यावर इन्स्टावरती रील्स वगैरे जेव्हा टाकायची तेव्हा अशा प्रकारे छान तयार व्हायची, पण हल्ली काय असं होतच नाही आहे. त्यानंतर इथे एक छान प्रकारे असं मंगळसूत्र आहे, एकदम म्हणजे पारंपरिक पद्धतीचं. तर कोल्हापुरी साज जसा असतो ना तशा प्रकारचं, तर मला ते प्रचंड आवडतं. आपण एखादी ना याची साडी नेसतो ना खणाची वगैरे, तर त्याच्यावर ते खूप सुंदर दिसतं. त्यानंतर हे काही नेकलेसेस होते जे मी भुलेश्वर मार्केटवरून आणले होते. काही नेकलेस तर मी अजून यूज पण नाही केलेले आहेत. तर म्हटलं या गणपतीत आपण या सगळ्या गोष्टी नक्की यूज कराव्या. वर्षानुवर्ष आपल्या गोष्टी तशाच साचून राहतात. काही गोष्टी तर अशा ठेवूनच डल होऊन जातात, खराब होऊन जातात, तरीसुद्धा आपण त्या गोष्टी स्टोअर करत असतो. तर वेळच्या वेळी ना मी सगळ्या गोष्टी डिकल्टर करत असते. नको असलेल्या खराब झालेल्या गोष्टी काढून टाकते. तिथे एक काळं मंगळसूत्र जे आहे ते सुद्धा खूप जास्त काळं झालं होतं, म्हणजे त्याचा पूर्णपणे ना शाईन जी होती ती गेली होती. सो ते सुद्धा मी डिकल्टर केलं. क्लचेस वगैरे सगळे व्यवस्थित ठेवले, जेणेकरून मला गणपतीच्या वेळी तयार होताना सगळ्या गोष्टी मला इझिली सापडतील आणि त्याचा यूजही मला करता येईल. नाहीतर अशाच गोष्टी ठेवून खराब होऊन जातात. आणि इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे किती प्रकारचे हेअर क्लचर्स किंवा मग हेअर एक्सेसरीज वगैरे म्हणतो ना आपण, तर त्यासुद्धा आहेत. हल्ली आता केसांची ग्रोथ जी आहे ना ती खूप कमी झालेली आहे, खूप पातळ झालेत केस. पण पहिल्यांदा ना खूप छान असे केस होते, तेव्हा या सगळ्या गोष्टी यूज करत होते. आता केसच इतके थिन झालेत की या सगळ्या गोष्टींना यूजच होत नाहीत, कारण इतकेसे केस दिसतात बांधल्यानंतर. आणि आपण असे जर वेगळे असे म्हणजे ज्याला आपण एक्सटेन्शन वगैरे म्हणतो ना, तर ते यूज करायला मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे ना या गोष्टी मी सगळ्या अवॉइड करत असते. आणि ते जर यूज केलं ना, तर नक्कीच या सगळ्या गोष्टींचा यूज होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जवळ आवरत आहेत. आणि फायनल लूक तुम्हाला जो आहे तो सुद्धा दाखवते. तर बघा एवढा पिशवीभर साऱ्या गोष्टी मी डिकल्टर केलेल्या आहेत. जुन्या लिपस्टिक वगैरेसुद्धा, लायनर, सगळ्या गोष्टी टाकून दिलेल्या आहेत. आणि बघा छान असं बॉक्समध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. तुम्हीसुद्धा अशा गोष्टी नक्की ट्राय करा. आणि आय होप तुम्हाला माझा आजचा छोटासा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.